नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमची जरी केवायसी राहिली असेल तर तुमच्यासाठी स्वतः महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी महत्त्वपूर्ण अपडेट दिलेली आहे। ज्या एकट्या महिला ज्यांना वडील नाही, पती नाही, ज्यांचा डायव्होर्स झालेला आहे, तर अशा महिलांनी आपली ई केवायसी कशा पद्धतीने करायची याचा महत्त्वपूर्ण प्रश्न हा निर्माण झालेला होता। आज प्रश्नाचं उत्तर स्वतः महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेलं आहे की आतापर्यंत सुमारे 1 कोटी महिलांनी लाडकी बहीण योजनेची ई केवायसी ही लाडकी बहीण पोर्टलवर पूर्ण केलेली असून ज्या लाडक्या बहिणींची ई केवायसी राहिलेली असेल तर त्यांनी लवकर आपली ई केवायसी पूर्ण करून लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे तर तो अशाच प्रत्येक महिन्याला घेत जावो अशी जी विनंती तर ती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी केलेली मित्रांनो। त्याचबरोबर त्यांनी हे सुद्धा सांगितले की ज्या महिलांना पती नाही किंवा ज्या महिलांना वडील नाही, ज्या महिला एकट्या आहेत तर अशा महिलांनी ई केवायसी कशा पद्धतीने करायची, कारण पोर्टलवर तुम्ही पाहत आहात की फक्त दोनच ऑप्शन आहेत। एक तर तुम्ही वडिलांचा आधार कार्ड नंबर टाकू शकतात किंवा आपल्या पतीचा आधार कार्ड नंबर टाकू शकतात, परंतु ज्या महिलांना पती नाही किंवा वडील त्यांचे वारले असेल तर अशा महिलांनी काय करायचं, तर अशा महिलांसाठी त्यांनी सांगितलंय की आम्ही आता सध्या वेबसाईटवर एक अपडेट आणतोय, नवीन पेज आम्ही त्याच्यात ऍड करण्याचा जे तर ते चालू आहे। लवकरच या संदर्भात जी अपडेट आहे तर ती पोर्टलवर तुम्हाला दिसून येणार आहे। त्यानंतर ज्या लाडक्या बहिणी एकट्या असतील तर त्यांनी आपली ई केवायसी ते पूर्ण करू शकतात असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। स्वतः तुम्ही ऐका लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसी बाबत एकट्या महिलांसाठी त्यांनी काय सांगितलं। साधारणपणे रोज 4 ते 5 लाख महिलांचे ई केवायसीची प्रक्रिया ही साईटवर पूर्ण होत आहे। साधारणपणे 1 कोटीपेक्षा जास्ती महिला आज बऱ्यापैकी त्यांचं ई केवायसीची प्रक्रिया झालेली आहे। ज्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे किंवा वडिलांचं निधन झालेलं आहे किंवा डिवोर्स असतील म्हणजे एकल महिला असतील त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटवर एक ऑप्शनच्या संदर्भातलं एक वर्किंग करत आहोत। त्यासाठी वेबसाईटमध्ये ज्या काही त्या पेजवर ज्या काही बदल करण्याची गरज आहे त्याची प्रक्रिया ही आम्ही सुरू करत आहोत। त्यामुळे साधारणपणे ज्या सर्व पात्र महिला आहेत त्या लाभापासून वंचित राहता कामा नये या दृष्टिकोनातून आम्ही काम